गरीब गावाकडचे रोशन जे आहेत ते तिथं आहेत आणि त्यांच्याबरोबर ते काळू डॉन गरीब पोरगा आहे तिथं. ते सांगतायत की ही शहरातली लोक आता एकत्र झालीत, आपण कसं वेगळी लोक आहोत, आपण वेगळं राहायला पाहिजे, आपण हे करायला पाहिजे, आपल्याला एसी सोसवत नाही, आपल्याला कसं गावाकडचं राहायला बरं आहे राव, हे सगळी शॉर्टकटची जिंदगी जगून आलेत राव, यांचं काय आपण कसं गावाकडचं राव, आपण गावाकडचं. त्याच्या पुढचं जे आहे ना खूप मोठं वाक्य आहे राव. शहरातली जी लोक असतात ती दुसऱ्याच्या पोटावर म्हणजे गावाकडच्या पोटावर पाय देऊन मोठी होतात. अरे बाळ, आम्ही असले नाही तुमच्यासारखे, आम्ही शहरातले आहोत, आम्ही कष्ट करतो, आम्ही सगळं कमवतो, हे तुमच्यासारखं नाही सारखं रडगाणं घेऊन. आणि मी असल्या लोकांना गरीब कधीच म्हणत नाही, मी असल्या लोकांना गरीब कधीच म्हणत नाही, मी असल्या लोकांना तद्दन भिकारी म्हणतो, भिकारी 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 भिकारी. हे भिकारीच लोक आहेत जे रडून रडून भीक मागतायत. गरीब जे असतो ना तो गरीब कष्ट करतो, मोठा होतो. अरे तुम्ही आलाय ना, कष्ट केलाय ना, होता ना इतके दिवस गरीब बाहेर, कष्टानं आलाय ना इथपर्यंत, उपभोगा की सुख? तुम्हाला सुख उपभोगता येत नाहीये ते सांगा ना, तुम्ही दुसऱ्याला कशाला नावं ठेवताय? मी कालच तो मुळशी पॅटर्न पिक्चर बघितलाय ना तुम्ही, त्यात ओम भूतकर म्हणतो की मित्रांनो आम्हाला पैसा दिला, सगळं दिलं, पण पैसे वापरायची अक्कल दिली नाही राव. अरे तुम्हाला दिलंय देवानं, देवदयेनं तुम्ही एवढ्या मोठ्या शोवर आलेला आहात, कष्टानं सगळं केलेलं आहात, खेळात सहभागी व्हा, बोला, चर्चा करा. किती दिवस भिकाऱ्याची जी तुमची स्टोरी ऐकवणार आहात? माझा गरीब परिस्थितीला अजिबात विरोध नाही, प्रत्येकाची गरीब परिस्थिती कधी ना कधी तर येऊन गेलेली असते, मी सुद्धा अनुभवलेली आहे. माझा विरोध जो आहे तो फक्त आणि फक्त भिकारीपणाला आहे. आणि तुमच्याकडनं जरी असे वन साइडेड रिव्ह्यू माझ्याकडनं अपेक्षित करत असेल तर बघू नका. जे माझे फक्त 100-200 लोक व्हिडिओ बघतात ना ते माझ्यासाठी योग्य आहेत.